दक्षिण मुंबईत वाळकेश्वर परिसरात ऐतिहासिक असे बाणगंगा तीर्थक्षेत्र आहे। अतिशय रम्य परिसर लाभलेल्या बाणगंगा तलावाच्या सभोवताली हिंदू देवदेवतांना वाहिलेली अनेक मंदिरे आहेत। प्रभात समयी इथं सभोवतालच्या मंदिरातून मंत्रपठण, चौघडा आणि आरतीचे मंगलस्वर कानावर पडतात। गंगेच्या पवित्र जळा इतकेच बाणगंगेचे पाणी पवित्र मानले जात असून हिंदूंच्या पवित्र दिवशी भाविक मोठ्या संख्येने इथं पवित्र स्नानासाठी येतात। दंतकथा लाभलेल्या या बाणगंगा तलावाबद्दल माहिती देत आहेत डॉक्टर प्रकाश जोशी। बाणगंगा वाळकेश्वर हे तीर्थक्षेत्र मुंबई ज्या वेळेला 7 बेटांची होती तेव्हापासूनचं एवढं जुनं आहे। मुंबईच्या दक्षिण किनाऱ्याशी जिथे समुद्र किनारा आहे तिथे शिळा किंवा दगडांचं अशी एक व्यवस्था, नॅचरल व्यवस्था झाली होती की तिच्यातून जो कोणी माणूस जाईल त्याला मोक्ष प्राप्त होईल अशी लोकात त्यावेळी भावना झाली होती। आणि लांबून जेव्हा कोळी लोक मच्छीमारीसाठी जात तेव्हा त्यांना ती लांबून म्हणजे शिवलिंगाप्रमाणे अशी ती भासत असे। त्यामुळे बरेचसे भाविक लोक हळूहळू ह्या श्रीगुंडी ह्या शिळेचं दर्शन घेण्यासाठी येऊ लागले व हळूहळू ती लोकप्रिय होऊ लागली। त्यानंतर जवळजवळ 2ऱ्या शतकाच्या आसपास लोकांनी त्याच्या बाजूला श्रीगुंडी म्हणजे जी शिळा होती त्याच्या बाजूला एक शंकराचं देऊळ बांधलं। त्यानंतर बऱ्याच लोकांमध्ये ही प्रसिद्ध होऊ लागली आणि लोकही बरेच भाविक लोक इकडे त्या दर्शनासाठी येऊ लागले। ही जी श्रीगुंडी आणि जी शिळा आहे मुंबईच्या दक्षिण किनाऱ्याला त्याच्या बाजूला एक गोड्या पाण्याचा झराही होता। मग लोक जेव्हा येऊ लागली तेव्हा त्यांनी या झऱ्याच्या बाजूला एक मोठासा तलाव बांधला। त्यानंतर हळूहळू मठ स्थापन झाले, त्यानंतर धर्मशाळा आल्या, त्यानंतर देवळं एक एक बांधली गेली आणि मग हळूहळू ह्या तीर्थस्थानाचा भरभराट होऊ लागला। चौल्य आणि शालाक्य यांच्या काळात जवळजवळ ह्या तीर्थक्षेत्राचा खूप पुढे भरभराट झाला। इकडे येण्यासाठी सुरुवातीला फक्त 2च मार्ग होते, एक तर समुद्राच्या मार्गाने किंवा रस्त्याने, म्हणजे तेव्हा रस्ते काहीच नव्हते, ते घनदाट जंगल होतं। तर चौपाटीच्या इथून लोक मग घोळक्यानी एक 8-10 घोळके करायचे आणि मग भजन म्हणत या तीर्थक्षेत्राला येत असत। पुढे जेव्हा ब्रिटिशांची राजवट आली त्यावेळेला इथे गव्हर्नरची बंगला जो पूर्वी परळला होता तो वाळकेश्वरला आला। त्यामुळे ह्या रस्त्यावरून गव्हर्नरची बग्गी धावू लागली आणि गव्हर्नरची बग्गी जशी आली रस्ते मोठे मोठे झाले त्यामुळे लोक इथे निर्धास्तपणे या वाळकेश्वर देवस्थानाचं दर्शन घ्यायला आणि बाणगंगेचं दर्शन घ्यायला लोक येऊ लागले। त्याच्या आधी जेव्हा पोर्तुगीजांचा काळ होता त्यावेळेला त्यांनी श्रीगुंडी ही जी शिला होती ती आणि शंकराचं देऊळ त्यांनी पोर्तुगीजांनी तोफेनी उडवून टाकलं। त्यामुळे ती नष्ट झाली, ती कायमचीच नष्ट झाली। परंतु जे शंकराचं देऊळ आहे ते लोकांनी परत इथे बांधलं, पण श्रीगुंडी मात्र आता कुठेच त्याचं अस्तित्व नाही, फोटो नाही, काहीच इथे नामशेष ती झालेली आहे पूर्णपणे। त्यानंतर 1800च्या नंतर हळूहळू धनिक लोक आणि व्यापारी यांनी आपल्या स्वकीयांच्या स्मरणार्थ बऱ्याच देणग्या दानधर्म जेव्हा ते द्यायचे त्यामुळे आणखी नवीन धर्मशाळा झाल्या। जी जुनी अतिशय जुनी मंदिर तेव्हा अगदी साध्या प्रकारे बांधली गेलेली त्यांच्यावर कळस चढवले, घुमट बांधले गेले आणि आत्ताची जी बाणगंगा जी अस्तित्वात आलेली आहे, आता जी आपल्याला दिसते बाणगंगा, ती त्यावेळपासून जवळजवळ 250-300 वर्षापासून बरीच अशी वाटचाल आणि भरभराट अशी होत गेलेली आहे। बाणगंगा तलाव आणि परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा, बाणगंगेच्या सभोवती बरीच देवळं, मठ आणि समाध्या या आहेत। त्यामुळे बाणगंगेचं दर्शन घेताना एक पूर्ण परिक्रमा
आपल्याला पूर्ण करायची असते, त्यामुळे सगळे देऊळ घाट हे सगळं आपल्याला बघावं लागतं. तर सुरुवातीला बाणगंगा तलाव हा 115 मीटर बाय 40 मीटर रुंद असा तलाव आहे. बाणगंगा तलावाच्या बाजूला गोड्या पाण्याचा झरा आहे आणि त्यातून सतत गोडं पाणी वाहत असतं. या गोड्या पाण्याचा फोर्स एवढा असतो की एक अर्ध्या मिनिटातच एक बालदी भरेल एवढं पाणी असतं आणि ते सतत तो गोड्या पाण्याचा झरा इथे कित्येक शतकं वाहत आहे. जेव्हा पावसाळा येतो तेव्हा ही गंगा तुडुंब भरते आणि एक व्हाल आहे दक्षिण कोपऱ्यात, त्यामुळे हे जास्ती पाणी असतं ते समुद्रात सोडलं जातं. एक वर्ष हा जो व्हाल बिघडला होता, त्यामुळे हे पाणी रस्त्यावर आलं आणि लोकांच्या घरात जाईल का अशी भीती वाटली होती, परंतु तो योग्य वेळी दुरुस्त झाला आणि सगळं पाणी समुद्रात सोडण्यात आलं. हा जो बाणगंगा आहे त्याच्या मध्यभागी एक स्तंभ आहे, जो बाणगंगेचा खांब आहे, स्तंभ त्याला म्हणतात. तो जुना स्तंभ जवळजवळ मध्ये तुटला तेव्हा 1960 साली हा मधला स्तंभ परत उभारला गेला. हा स्तंभ म्हणजे पृथ्वीच्या मध्यभागी, पृथ्वी ज्याच्या भोवती फिरते तो मंदार पर्वत आहे असंच आपल्या पुराणामध्ये मानलं जातं. बाणगंगा परिक्रमेतलं रामेश्वर शिवा मंदिर हे पहिलं देऊळ आहे. राघोबा जिवाजी जयकर यांनी हे मंदिर साधारण 19व्या शतकात बांधलं. पूर्वी इथे कोळी लोकांनी बांधलेलं मंदिर होतं आणि त्याच चौथऱ्यावर हे देऊळ उभारण्यात आलं. याच्यात शिवलिंगाची सुंदर शिवलिंग आहे, त्याच्याभोवती कवच आहे आणि बाहेर गाभाऱ्यात नंदी आहे. आणि दर कार्तिकी एकादशीला तसंच श्रावणामध्ये इथे उत्सव होतो. या देवळाच्या समोरच गणपतीचं देऊळ आहे. याच्यात एक सुंदर छोटंसं मंदिर असलं तरी याचा घुमट पण गोल आणि आकर्षक आहे आणि आतमध्ये गणपतीची सुंदर अशी मूर्ती आहे. गणपती मंदिराच्या आपण जरासं पुढे चाललो, 4 पावलं पुढे चाललो की लक्ष्मीनारायणाचं देऊळ आहे. लक्ष्मीनारायणाचं देऊळ, लक्ष्मी व विष्णुदेवांचं हे मंदिर मथुरदास दामोदरदास झवेरी यांनी 1890च्या सुमारास बांधलं होतं. देवळाच्या बाहेर सिंहावर आरूढ झालेले, तलवार घेतलेले असे 2 द्वारपाल आहेत. त्यांना जय आणि विजय असं संबोधलं जातं. गाभाऱ्यात 2 फूट उंचीच्या लक्ष्मी आणि विष्णूच्या संगमरवरी मूर्त्या आहेत. त्याही फार विलोभनीय वाटतात. बाणगंगा परिसरातील वाळकेश्वराचं देऊळ हे सर्वात प्रसिद्ध व महत्त्वाचं देऊळ असं आहे. रामाजी कामाठी यांनी 18व्या शतकात हे बांधलं. देवळाच्या आपण बाहेर आलो की बाहेर बघितलं की 2 दीपस्तंभ आहेत, तशीच 2 तुळशी वृंदावनी आहेत. ओंकारेश्वर महादेव मंदिर, गोल घुमटधारी देऊळ हे मथुरदास द्वारकादास यांनी बांधलं. 10 फूट बाय 8 फूटच्या गाभाऱ्यामध्ये स्वयंभू अशी शंकराची पिंडी आहे. त्यात पितळेचा नाग आहे व अशी इथल्या लोकांची भावना आहे की खऱ्या श्रद्धेने, खऱ्या भक्तीने या देवाला प्रार्थना केल्यावर आपल्या मनोकामना पुऱ्या होतात. विठोबा रखमाई मंदिर, भवानी सुरवा साधू या संताने हे मंदिर उभारलं होतं, पण पुढे 1912 सालच्या आसपास शेठ गंगादास तांगिलदास या व्यापाऱ्यांनी परत या देवळाचा जीर्णोद्धार केला. गाभाऱ्यामध्ये 1 फूट 9 इंचीची विठोबा रखमाईची सुंदर मूर्ती आहे. काशीमठ संस्थान किंवा माधवेंद्र मठ, माधवेंद्र तीर्थ स्वामी हे काशी बनारस येथील वैष्णव संन्यासी मठाचे कुलाधिपती होते. 1775 साली ते रामेश्वरला तीर्थयात्रेला निघाले, तेव्हा ते येताना या बाणगंगा तीर्थस्थानी आले आणि त्यांना ही जागा अतिशय आवडली व त्यांनी इथेच जिवंत समाधी घेतली. हनुमानाचं देऊळ, म्हात्रे कुटुंबाच्या मालकीचं हे देऊळ आहे व 19व्या शतकाच्या अखेरीपर्यंत हे देऊळ बांधलं होतं. ह्या देवळामध्ये 3 फूट उंचीची हनुमानाची मूर्ती आहे व ही जवळजवळ 200 वर्ष जुनी आहे आणि या देवळाच्या बाहेरच एक दीपस्तंभही आहे. महालक्ष्मी संतोषी माताचं इथे देऊळ आहे. राजस्थान, मारवाड येथील श्रीमाळी ब्राह्मण समाजाची लोक बरेच पिढ्या इथे भिक्षुकी वगैरे करत होती. तर हल्लीच म्हणजे 1973च्या सुमारास ह्या लोकांनी एकत्र येऊन हे महालक्ष्मीचं देऊळ बांधलं. व्यंकटेश बालाजी मंदिर हे देऊळ कोळी समाजातल्या लोकांनी प्रथम बांधलं होतं. नंतर 1781 साली दिवाशंकर यांनी हे देऊळ नंतर परत बांधलं. तुम्ही देवळाच्या आत जेव्हा शिरता तेव्हा प्रवेशद्वाराच्या वरच नगारखाना आहे. सिद्धेश्वर मंदिर व समाधी, जयरामगीर बावा
यांनी हा मठ स्थापन केला होता. जयरामगीर बावा, देवगीर बावा व बुद्धिगीर बावा यांच्या समाध्यावर 1830 साली सिद्धेश्वर मंदिर हे बांधले गेलेले आहे. जागनाथ किंवा जगन्नाथ महादेव मंदिर सन 1858 साली लक्ष्मीदास जगजीवनदास ह्या माणसांनी, या व्यापाऱ्यांनी यांनी हे देऊळ परत त्याचा जीर्णोद्धार केला. या देवळाच्या परिसरात दीपस्तंभ, छोट्या मोठ्या मूर्त्या, समाधी आणि धर्मशाळाही आपल्याला दिसून येईल. रामाचं मंदिर, रामदास बाबा या संन्यासाने हे मंदिर बांधलं. पुढे 1918 साली भवानी मोहनजी खत्री यांनी या देवळाच्या वर कळस चढवला होता. देवळाभोवती प्रदक्षिणा घालण्याची जागा आहे. देवळात राम, लक्ष्मण व सीता यांच्याही मनमोहक मूर्त्या आहेत आणि शेजारी अर्थातच हनुमानाचीही मूर्ती आहे. परशुरामाचं मंदिर, हरिगंगा रणछोड भन्साळी या साध्वीबाईंनी आपली जागा 1965 मध्ये या देवळाला दिली आणि त्यानंतर हे परशुरामाचं मंदिर हल्लीच म्हणजे ह्याच शतकात जवळजवळ बांधलं गेलेलं आहे. इथे अग्निहोत्र करण्याचं सामान मिळतं. एक योगायोग म्हणजे स्कंदपुराणामध्ये भगवान परशुरामानेच या बाणगंगा निर्माण केली, परंतु परशुरामाचं देऊळ मात्र हल्ली म्हणजे ह्या शतकात बांधलं गेलं. हा एक योगायोग आहे. जेव्हा मन उदास होतं तेव्हा इथे बाणगंगाच्या काठी येऊन बसावंसं वाटतं. या बाणगंगेच्या पाण्याकडे बघताना सभोवारची देवळं, त्याचे प्रतिबिंब आपल्याला दिसतं. त्यानंतर देवळामध्ये चाललेली पूजा अर्चा असते, त्याचा एखादा स्वर आपल्याला कानी पडतो. नंतर पूजेतली जी घंटा असते त्याची बारीक किणकिण आपल्याला ऐकू येते. कधी खर्जातला मंत्रोच्चार ऐकू येईल आणि मुक्तपणे विहार करणाऱ्या या बदकांच्या रांकेकडे पाहिलं की मनातलं किलमिश केव्हा दूर होतं ते कळतच नाही.